सर्व संपलं असं कधीच होत नसतं. प्रविलिखित या कथेचा 27वा भाग. मित्रांनो, अनूप एक मोठ्या मनाचा माणूस, अतिशय सुंदररित्या स्वतःमध्ये छोट्या छोट्या सुधारणा करत मोठा झालेला व्यक्ती, अत्यंत हुशार, तल्लख बुद्धीचा, तरी पण खूप मनमिळाऊ आणि लोकांच्या वेदना जाणणारा एक मोठ्या हॉटेलचा मोठा मालक. याने जेव्हा अनाऊन्स केलं की आता अजय सर आपल्या सगळ्यांची करमणूक करतील, अजयला त्याच्या 12 ते 18 वर्ष मागं त्या विश्वात जावं लागलं. तसं पाहिलं तर हा प्रयत्न निखिलने केला होता आणि निखिलकडं जे काही 3-4 वेळेस त्यांनी ज्या काही गाण्यांच्या ओळी सादर केल्या होत्या, त्यानंतर आपल्या डिसूजा साहेबांच्या आग्रहाखातर जे काही सादरीकरण केलं होतं, त्याच्यातून त्याला वाटलं होतं की ही कला जरी इतका मोठा खंड पडला तरी ही जिवंत आहे अजून. आणि अर्थात ही अनूपची भेट ही आपल्याला त्या देवाने दिलेल्या कलेची देणगी तर आहे. नाहीतर आजकालच्या या धक्काधक्कीच्या जीवनात कोण कोणाला विचारतो हो. अशा विचारात अजय उभा राहिला. अजयने 1-2 मिनटं सर्वांना आधी दिवाळीच्या, पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. सर्व स्टाफचं आधी कौतुक केलं की तुम्ही इतक्या तळमळीने, अजय जितका आज इथं आलेला आहे मनाने, तळमळीने, त्याच तळमळीने तुम्ही सगळे उपस्थित आहात आणि अनूपला तुम्ही गेली अनेक वर्ष साथ देत आहात, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा अर्पित केल्या. तसंच अजय हे पण सांगायला विसरला नाही की इथून पुढंसुद्धा हॉटेल तिरुपतीला तुम्ही सर्वजण असंच सहकार्य कराल आणि याची भरभराट होत राहील. हीच प्रार्थना त्या बालाजीकडं करतो मी आणि त्या गोविंदाला स्मरून, त्या दत्तराजांना स्मरून, श्री स्वामी समर्थांना स्मरून माझी कला अजून कितपत जिवंत आहे याची खात्री देता येत नाही. पण तुम्ही सगळेजण पुढचा अर्धा एक तास माझे शब्द नक्की मनापासून ऐकाल याच अपेक्षेसह अजयने सुरुवातीलाच एका गाण्याची सुरुवात केली. ती म्हणजे त्याच्या जीवनात घडलेल्या सगळ्या घटनांचा तो अर्थ जेव्हा लावायला बसतो तेव्हा त्याला एकच समजतं की किती चढउतार असावेत एखाद्याच्या जीवनात. म्हणजेच जीवन आत्ता बहरतंय, फुलतंय असं वाटतानाच काहीतरी वेगळं घडावं, काहीतरी आक्रीत घडावं. जीवनात खूप मोठी वादळं आहेत, आता काही नाही, सगळं संपलं असं जेव्हा वाटतं तेव्हा कुठून तरी आशेचा किरण यावा. नक्की हे जीवन म्हणजे काय आहे? अशा विचारांमध्ये अजयने अनूपकडं बघत पहिल्या गाण्याची सुरुवात केली. जीवनाबद्दलचं तत्त्वज्ञान सांगणारं किशोर कुमार यांचं गाणं. जिंदगी का सफर है ये कैसा सफर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं, है ये कैसी डगर, चलते हैं सब मगर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं. गेले 4-5 दिवस अजयने कसे काढले, काय काय त्याच्या डोक्यामध्ये विचारांची मालिका सुरू असायची, कुठपर्यंत त्याचे विचार जायचे
त्याला त्याच्या आईवडिलांच्या आठवणींनी, त्याच्या भावाच्या आठवणींनी कसा आधार दिला, कशा बालपणीच्या आठवणींनी त्याचं मन चाळवलं गेलं. कोणत्या कोणत्या गोष्टी या 4-5 दिवसात त्याच्या जीवनात घडल्या, या सगळ्याच गोष्टींचा, त्या नीतीचा त्याला मोठं अप्रूप वाटायला लागलं. राजा-वाजा या 2 स्ट्रीट डॉगनी, या भटक्या कुत्र्यांनी त्यालाच का बरं प्रेम द्यावं, त्यालाच का बरं जीव लावावा. तो रात्री झोपलेला असताना एका बेवारस, एका लावारीस माणसासमोर त्या दोघांनी येऊन का बसावं, रात्रभर त्याची राखण का करावी, दिवसा त्याच्या जागेची राखण का करावी. डिसोजा साहेबांच्या मनामध्ये प्रेमाचा अंकुर का यावा, तो का अंकुर फुटावा. त्यांच्या 2 अधिकाऱ्यांनासुद्धा आपला अधिकारी या व्यक्तीला सन्मान देतोय हे पाहिल्यानंतर का प्रेम उत्पन्न व्हावं, त्या जवानांनी पण अजयला का साथ द्यावी. अशा सगळ्या घटनांचा त्याच्या मनामध्ये सतत हा क्रम चालू असायचा. माणूस जेव्हा असा एकांती पडतो ना, तेव्हा त्याचे विचारच त्याच्यासोबत असतात. मग ते भले वाईट विचार असो, चांगले विचार असो, काही चांगल्या आठवणी असो, रम्य आठवणी असोत, किंवा काही त्याच्या जीवनात घडलेल्या कटू आठवणी असोत, या साऱ्यांची सोबत करतच त्याचा हा एकांत, असा हा एकांतवासातलं आयुष्य जगणारा अजय, त्याला कधीतरी असंही वाटायचं, अपने जीवन की उलझन को कैसे मैं सुलझाऊं, अपने जीवन की उलझन को कैसे मैं सुलझाऊं, अपनों ने जो दर्द दिए हैं कैसे मैं बतलाऊं, अपने जीवन की उलझन को. अनूप अजय सरांकडं एकटक पाहत होता. अनूपला त्याच्या या बालपणीचा तो कार्यक्रम आठवत होता. 10 तासापैकी 3 पिरियड्स बंक केले आणि एक रेग्युलर खास त्यांच्या ग्रुपसाठी अजय सरांनी 2 तास त्यांना बसवलं होतं. असा करून 10 तासापैकी 8 तासाचा कार्यक्रम या अनूपनी पाहिला होता. आणि न भूतो न भविष्यती त्याच्यानंतरच्या आयुष्यात त्यांनी कितीतरी गोष्टी पाहिल्या, कितीतरी ऐकल्या, कितीतरी अभ्यास केला, कितीतरी या समाजाचे कंगोरे बघितले, कितीतरी संकटं झेलली, कितीतरी मान सन्मान पण मिळवले. पण तो 11वीतला त्या शालेय आणि ज्युनियर कॉलेजच्या जीवनातला तो अजय सरांचा एक कार्यक्रम त्याचं जीवन पालटून गेला. त्याच्या जीवनाला एक त्यांनी दिशा दिली आणि सतत उमेद जिवंत ठेवायची आणि कसं जगायचं, सतत प्रगतीची वाट कशी आपण धरायची, आपण काय काय करता येतं आपल्याला याचा कसा लेखाजोखा ठेवायचा, आणि आपण एकट्यासाठी न जगता इतरांसाठी आपण किती जगू शकतो या मानवी आयुष्यात, याला कसं महत्त्व देत जगायचं, ही सगळी जीवनमूल्य त्या एका कार्यक्रमात, त्या 11वीतल्या कोवळ्या वयामध्ये या अनूपला अजय सरांकडूनच तर मिळाली होती. अशी दर्दभरी गीतं त्यांच्या आवाजात ऐकल्यानंतर त्याला तो कार्यक्रम आठवणं सहज आणि सुलभ होतं ना. काही काही आठवणी मनावरती कोरल्या जातात असं म्हणतात ना, ते हेच. कारण बालपणीच्या बऱ्याचशा आठवणी कदाचित पडद्याआड जाऊ शकतील, पण काही काही आठवणी इतक्या ताज्या असतात की त्या तुम्ही पुसून टाकाव्यात म्हटला तरी पण तुम्ही त्या पुसू शकत नाहीत. कधीतरी पाहिलेले तुमच्या आईच्या डोळ्यातलं हसू, कधीतरी मस्त तुम्हाला हसवलेलं ते तुमच्या पित्याचं विनोदी बोलणं नाही हो असं विसरतायत. कधीतरी तुमची ती आई तुमचं कौतुक बघून तिच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आलेले, ती वाहिलेली आसवं नाही विसरू शकत. आयुष्यभर तुम्ही कितीही आसवं गाळलीत तरी ती आसवं मात्र तुम्हाला कुठेतरी उमेद देत असतात. तो तुमच्या वडिलांचा विनोदी स्वभाव कुठेतरी तुम्हाला आतूनसुद्धा हसता आलं पाहिजे हे सांगत असतो आणि संकटावर मात करण्याची ताकद देत असतो. असंच काहीसं अजयच्या पण मनात, असंच काहीसं अजयच्यासुद्धा आयुष्यात
इतरांना प्रेरणा देता देता, प्रेरणादायक विवेचक म्हणून नाव कमवता कमवता, एक स्टेज कलाकार म्हणून नाव कमवताना, जगामध्ये, जगाच्या नकाशावर आपल्या शहराचं, आपल्या देशाचं नाव कोरताना अजय जी लोकांना दिली ती मूल्य कधीही विसरला नव्हता. अर्थात जे काही घडून गेलं ते त्याच्या प्रामाणिकपणामुळं घडलेलं होतं आणि त्यामुळं त्याविषयी त्याला खंत पण नव्हती. अजय पुन्हा गाऊ लागला, कारण अनूपच्या आवडतं गाणं, ज्या गाण्याने अनूपने आयुष्यभर प्रेरणा घेतली असं त्याने कबूल केलं चेंबरमध्ये, ते गाणं. थोडक्यात किशोर कुमार यांचं अतिशय प्रेरणा देणारं ते गाणं आणि त्या गाण्याच्या काही ओळी गुणगुणायच्याच हे अजयने ठरवलं होतं. आणि म्हणूनच कॅराओकेची सिस्टीम चेक करताना त्यांनी ज्या काही 2 ओळी म्हणल्या होत्या तेच गाणं त्याला, त्या अनूपला पूर्ण ऐकवायचं होतं. आणि म्हणूनच अजयने सुरुवात केली. नैना सू जो लिए है ये राहों के दिए है, नैना सू जो लिए है ये राहों के दिए है, लोगों को उनका सब कुछ दे के तू तो चला था सपने ही लेके, कोई नहीं तो तेरे अपने हैं सपने ये प्यार के, ओ राही 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 ओ राही, रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. अजय हे गाणं गायलं आणि तो हे सांगायला विसरला नाही. जे काही 4-5 दिवस मी अक्षरशः एक बेवारस व्यक्ती, एक लावारिस व्यक्ती, एक सगळं जीवनच भरकटलेली व्यक्ती अशा स्वरूपामध्ये जे काही मी 4-5 दिवस घालवले, खरंच हे असे दिवस घालवणं म्हणजे नक्की काय आहे? कांटो पे चल के मिलेंगे साए बहार के. साए बहार के म्हणजे काय आहे? हे जगणं माझं काट्यांवरती चालणं होतं. आणि मिलेंगे साए बहार के या गोष्टीचा एकच अर्थ होतो की या अनूपची आणि अजयची भेट होणं. अजय मनातल्या मनात फक्त हेच घोकत होता की मला अनूप भेटणं आणि अनूपच्या मनामध्ये ती जाणीव असणं आणि अनूप केवळ माझ्या त्यावेळच्या शब्दांच्या प्रेरणेवरती आज अनंत संकटांचा सामना करत एक सक्सेसफुल बिझनेसमन असणं, या सगळ्या गोष्टींना तो नतमस्तक होऊन माझ्या चरणाला स्पर्श करून मला क्रेडिट देतो, या गोष्टीचं अजयला मनोमन अप्रूप वाटत होतं. आणि म्हणूनच कांटो पे चल के मिलेंगे साए बहार के ही जी काही ओळ आहे ती ओळ स्वतःच्या आयुष्यामध्ये कुठेतरी या अनूपच्या भेटीमुळं खरी ठरली आहे असंच अजयला वाटून गेलं. त्यानंतरसुद्धा अजयने मग लोकांची करमणूक झाली पाहिजे अशा पद्धतीने काही गाणी गायची असंही ठरवलं. त्याने मग त्या भिंतींच्या पलीकडचं त्याचं आयुष्य तेही त्याला आठवू लागलं आणि मग उगीचच त्याच्या मनात आलं, अरे आपण काही सामान्य माणूस नाही आहे, आपण सुद्धा एखाद्या डॉनसारखं त्या भिंतींच्या पलीकडचं आयुष्य जगलो आहे. चला आपण या आपल्या सगळ्या मित्रांना, या नवीन मित्रांना, या नवीन नात्यांच्या पाशांच्या सोबत त्या गाण्याच्या 4 ओळी का गुणगुणायच्या नाही. म्हणून मग त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातलं डॉनमधल्या गाण्याच्या 4 ओळी ऐकवल्या. अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन, अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन, मैं हूँ डॉन मैं हूँ डॉन, मैं हूँ मैं हूँ मैं हूँ डॉन. सगळे नवीन पाश समोर बसून ओरडले, डॉन 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 डॉन. अनूप मात्र प्रश्नार्थक चेहऱ्याने अजयकडे बघत राहिला आणि अनूप लगेच उभा राहिला.
तो खुर्चीतनं उभा राहिला तसे सगळे शांत झाले. जणू काही अनूपच्या नजरेच्या कटाक्षाने ते सगळे घाबरून गेले होते असं अजयला जाणवलं. अनूप शेवटी बोलता झाला. अजय सरांनी जर असे गाणं म्हटलेलं असलं तरी पण अजय सरांच्या मधला एक प्रेरणादायक विवेचक हाच खरा माणूस आहे. ही फक्त तुमची करमणूक करण्यासाठी त्यांनी हे गाणं गायलं आहे. आणि त्यांना मी आता विनंती करतो कि जो बीत गई सो बीत गई, वो एक काली रात थी, बस अब उनकी कुछ भी वो यादें काली रात की इसके आगे अजय सर बयां न कीजिए. आज आज से इसी दिवाली के पाड़वा के दिन से मैंने आपके चरण छूकर आपको कहा है कि आप यहाँ नौकरी के लिए नहीं आए हो, आप हॉटेल तिरुपति के मालिक हो. याचा पुनरुच्चार त्या अनूपनी त्याच्या मोठ्या मनाच्या त्या स्वभावाच्या अनुसार डॉनचं गाणं ऐकल्या ऐकल्या इतर सर्व वेटर लोकांना, स्टाफला हे सगळं माहीत व्हावं याच उद्देशाने त्याने मध्ये ब्रेक दिला. त्यानंतर पण त्याने विनंती केली, अजय सर, मला बोलावंसं वाटलं म्हणून मी तुम्हाला थोडं डिस्टर्ब केलं, परंतु तुम्हाला अजून जर स्टॅमिना असेल तर तुम्ही आमच्या या सगळ्या स्टाफची माझी करमणूक करण्यास हरकत नाही. म्हणून अजयनेसुद्धा एक बारीक स्मितहास्य केलं, अनूपचे आभार मानले आणि पुढच्या त्या कार्यक्रमाला त्यांनी सुरुवात केली. ते म्हणाले की त्या 4 भिंतींच्या पलीकडच्या काही आठवणी आणि उगीच गंमत म्हणून मी तुम्हाला डॉनच्या ओळी ऐकवल्या. तसं पाहिलं तर हा जो अजय आहे तुमच्यासमोर सादरीकरण करतोय, ही इज व्हेरी रोमॅन्टिक पर्सन असं म्हणून त्यांनी स्वतःला छानपैकी 15-20 वर्षाच्या पूर्वीच्या काळात स्वतःला नेलं आणि या गाण्याच्या ओळी त्यांनी सुरू केल्या. हर शाम आँखों पर तेरा चल लहराए, हर रात यादों की बारात ले आए, मैं सांस लेता हूँ तेरी खुशबू आती है, एक महका महका सा पैगाम लाती है, मेरे दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है, पल पल दिल के पास तुम रहती हो, जीवन मीठी प्यास ये कहती हो, पल पल दिल के पास तुम रहती हो. अनूपनी आणि समोर उपस्थित असलेल्या सर्व स्टाफनी खूप कडकडून टाळ्या वाजवल्या आणि पुन्हा एकदा अजय त्या विश्वात पोहोचला. या टाळ्यांची त्याला जणू काही त्या काळात सवय झाली होती. लोकांनी त्याची स्तुती करण्याची, लोकांनी त्याच्या सादरीकरणानंतर खूप टाळ्यांचा कडकडाट करण्याची, अशा सवयीमध्येच त्याचं ते आयुष्य गेलं होतं. त्याला ते आयुष्य पुन्हा एकदा जगायचं आहे. पुन्हा एकदा त्याला ते जगायला मिळालं. कुणामुळं? फक्त या अनूपमुळं. त्याच्यामुळं अजयने अनूपकडं पुन्हा एकदा बघितलं आणि त्याचे डोळे तरळले गेले. त्याला हेच कळेना की नक्की हे नातं काय आहे. नक्की अनूपचं आणि अजयचं, म्हणजेच अजयच्या मनात विचार आला की माझं आणि तुझं हे नातं नक्की काय आहे. आणि म्हणून ते व्यक्त होण्यासाठी तरळलेल्या डोळ्यातनंच अजयने काही गाण्याच्या ओळी खास अनूपसाठी. तेरा मुझसे है पहले से नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई, तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई, जाने तू ना जाने ना, माने तू या माने ना, ला 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 ला
ला ला ला ला ला ला ला ला ला ला. अनूप खूप खुशीत होता. अनूपसुद्धा कित्येक दिवसांनी असा निवांत बसला होता. अनूपला सुद्धा त्याच्या मनातल्या काही भावतरंगांना वाट करून देता आली होती, केवळ अजय सरांच्या भेटीमुळं. त्यामुळं आतल्या आत तसं पाहिलं ना तर अनूपसुद्धा खूप विचारात होता की नियतीचा हा खेळ नक्की कसा आहे. माझ्या मनामध्ये आईवडिलांच्या प्रेमाखातर मी ऑस्ट्रेलियातनं परत आलो, हे हॉटेल सांभाळू लागलो. परंतु माझं पॅशन, माझं शिक्षण, मला असलेला स्कोप आणि मी जे आयुष्य सोडून आलो आहे, ज्या आयुष्यात मला खूप काही करायचं आहे, खूप मोठा रिसर्च करायचा आहे, खूप चांगला शिक्षणाचा उपयोग करून घ्यायचा आहे, ज्या माझ्या वडिलांनी खस्ता खात खात छोट्या हॉटेलपासून जी काही त्यांची आमदनी असायची त्याच्यातला कितीतरी हिस्सा मुंबईला माझ्या शिक्षणासाठी पाठवत स्वतः मात्र काटकसरीत आयुष्य काढत ते जगले होते. त्यांच्या त्या जगण्याला काहीतरी किंमत, त्यांच्या त्या जगण्याची काहीतरी एक मनामध्ये सतत काही ना काही सन्मान ठेवत त्याला जगायचं होतं. परंतु त्या जगण्याला कुठेतरी नियतीने खीळ घातली होती. मनामध्ये त्याच्या फक्त हेच विचार असायचे की एक ना एक दिवस मला पुन्हा तिकडे जाता येईल का, मला माझ्या क्षेत्रात काहीतरी नाव करून दाखवता येईल का. आणि आज अजय सरांच्या रूपात त्याला कुठेतरी या प्रश्नाचं उत्तर सापडू लागलं होतं. त्यांनी हे गाणं आवडल्याचं आपल्या चेहऱ्यावरनं, आपल्या हास्यातनं अजय सरांना सांगितलं. मनोमन पुन्हा एकदा स्वतः उभा राहून टाळ्या वाजवल्या. अजयला तसं खूप छान वाटत होतं. परंतु आपण किती वेळ गाऊ शकतो, आज आपलं वय काय आहे, आज आपला स्टॅमिना तो राहिला नाही, असं अजयला उगीच कुठेतरी आतल्या मनात वाटायचं. आणि अनूप मात्र त्याच्या नजरेने सांगायचा, यू कॅन डू इट, कम ऑन, ट्राय टू कंटिन्यू इट, सर आपके पास बहुत बड़ा स्टॅमिना है, आपको ये कला बस जीवित रखनी है, असं काहीसं त्याची नजर सांगत होती. आणि मग अजय एकानंतर एक काही गाणी, काही मोटिवेशनल टिप्स, काही समोरच्यांच्या भावना जाणत, गरिबी काय असते, दरिद्रता काय असते, त्याच्यातून आपण कसं उभं राहायचं, मानवी स्वभावाचे किती कंगोरे आपल्याला बघायला मिळतात, आपण कोणाकोणाच्या विषयी मनामध्ये कोणते ग्रह करायचे, कोणते ग्रह फेकून द्यायचे, आपण कशा अपेक्षा न ठेवता या जगामध्ये आपण एकटेच आहोत असं समजत समजत स्वतःला सुधारत सुधारत स्वतःच्या जीवनमानाचा स्तर कसा उंचावायचा, स्वतःची बुद्धिमत्ता आपण कशी वापरायची, अशी अनेक गोष्टी सांगत सांगत अजय मात्र तिथं 2 तास उभा होता. 2 तास गाणी गाणं, 70 नंतरचा एक व्यक्ती, आणि अनूपने तितकाच पाठिंबा देणं, अनूपच्या स्टाफने तितकंच त्यांना उचलून धरणं, प्रत्येक वेळेस त्यांना रेस्पॉन्स देणं, काही काही इमोशनल गोष्टींच्या वेळेस त्या स्टाफचे डोळे भरून येणं, अनूपच्या स्वतःच्या उभं राहून काही वेळा टाळ्या वाजवणं, या सगळ्या गोष्टींनी अजयचा उत्साह मात्र वाढत गेला. पण अजयने घड्याळाकडे बघितलं आणि अजय खूप विनयशीलतेने तो म्हणाला, आता आपण इथं थांबूया, कारण तुम्हा सर्वांना भूक लागली असेल, पाडव्याचं आपल्याला एकत्रित जेवण करायचं आहे. यथावकाश किचनमधनं सिग्नल आला होता मॅनेजर साहेबांकडं की सगळं काही तयार आहे, चला आता जेवणाची तयारी झाली आहे. हे ऐकल्यानंतर, हा सिग्नल मिळाल्यानंतर मॅनेजर साहेबांनी अनूपला काहीतरी खूण केली आणि अजयनीसुद्धा कन्क्ल्यूड करून सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानले, सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या आणि अनूपला विशेष शुभेच्छा दिल्या. अनूप, जर तू मला पितृतुल्य मानतोयस तर मी तुला एका पित्याची ग्वाही देतो की तुझ्या आयुष्याची सेकंड इनिंग तू सुरू करण्यास माझी काहीच हरकत नाही. इथला सगळा डोलारा ज्या पद्धतीने तू प्रेमाने सांभाळलास त्याच पद्धतीने मी या लोकांशी वागत वागत हा डोलारा सांभाळण्यासाठी सक्षम आणि समर्थ आहे. कारण अनूप, माझा एका गोष्टीवर नक्की विश्वास आहे रे, देव एखाद्याला इतका सक्षम बनवतो, काहीतरी काहीतरी सामर्थ्य देत असतो, ते त्याला त्याच्या त्याच्या रस्त्याने जगताना ते सामर्थ्य वापरण्यासाठी तो त्याला तसा सक्षम बनवत असतो, या गोष्टीवर माझा नितांत विश्वास आहे. आणि तो दत्त राजा, ते श्री स्वामी समर्थ आणि तुझा हा आपला बालाजी, तिरुपतीचा बालाजी, या तिघांनी मिळून मला या हॉटेल तिरुपतीची वाट दाखवली. त्यामुळं त्यांनी दाखवलेल्या दिशेला मी चालत राहीन आणि इथून या हॉटेल तिरुपतीची नक्की तुझ्या वडिलांच्या स्वप्नाप्रमाणे भरभराट करून दाखवीन.
असं आश्वासन देत अजयने त्याचा तो छोटासा कार्यक्रम 2 तासाचा संपवला. अनूपच्या डोळ्यामध्ये फक्त अश्रूंच्या धारा होत्या आणि नंतर अजय सरांना मिठी मारताना अनूप पूर्णपणे कोसळला. आईवडिलांच्या आठवणी, आईवडिलांचं स्वप्न, अशा काही गोष्टी ऐकल्यानंतर त्याला वडिलांचा आणि आईचा चेहरा डोळ्यासमोर आला. त्यालाही भरून आलं. तो सुद्धा असा कोणाच्याही मिठीत पडून ओक्साबोक्शी रडला नव्हता. त्यामुळं त्यानेसुद्धा वाट मोकळी करून दिली. नंतर दोघंही अनूपच्या चेंबरमध्ये गेले. मॅनेजरनं सांगितलं, सगळी तयारी करा, आम्ही 5 मिनिटात आलो. कारण त्यांना त्यांचे असे भावना अनावर झालेले चेहरे घेऊन सर्वांच्या आनंदावर विरजण टाकायचं नव्हतं. परंतु एकमेकांच्या सोबत काही क्षण त्यांना चेंबरमध्ये घालवायचे होते. म्हणून ती दोघं चेंबरमध्ये गेली. तिथंही त्यांच्या 5-10 मिनटं खूप छान गप्पा झाल्या. दोघांनीही वॉश घेतला आणि मग प्रसन्न चेहऱ्याने अनूप अजय सरांना घेऊन पुन्हा खाली आला. लंचच्या हॉलमध्ये ताटं वाढली गेली होती आणि अनूपने सांगितल्याप्रमाणेच गरम गरम पुरणच्या पोळ्या, जो त्यांच्या आईवडिलांचा खूप मोठा आवडता पदार्थ होता आणि तोच त्याने त्या हॉटेलच्या कूकला सांगितला होता की आज हा पदार्थ बनलाच पाहिजे. या पदार्थाचा नैवेद्य बालाजीच्या तस्विरीसमोर आणि वरच्या वडिलांच्या फ्लॅटमध्ये त्यांच्या तस्विरीसमोर दोघांच्या याचा नैवेद्य आधी दाखवायचा आहे आणि मग आपण सुरुवात करायची. त्याप्रमाणे 2 नैवेद्याची ताटं तयार होती. अनूप एकटा नाही उठला. त्याने पुन्हा अजय सरांना सन्मानित केलं. सगळ्यांना अनाऊन्स केलं, चला सगळेजण बालाजीच्या तस्विरीसमोर आज अजय सरांच्या हस्ते आपण नैवेद्य ठेवतो आहे. माझ्या आईबाबांच्या तस्विरीसमोर आज अजय सरांच्या हस्ते नैवेद्य ठेवतो आहे आणि तो फ्लॅट आजपासून अजय सरांचा आहे. माझ्या आईवडिलांच्या तस्विरीच्या सोबत तो फ्लॅट तसा पाहिला तर त्या तस्विरी एकट्या एकट्या असायच्या. अनूपलासुद्धा तिथं जाऊन झोपणं कधीही शक्य होत नसायचं. त्यामुळं त्याला तेही खूप आल्हाददायक वाटत होतं. चला आता आपले आईबाबा एकटे नाही आहेत, त्यांच्यासोबत रोज अजय सर असणार आहेत आणि या फ्लॅटला कुठेतरी पुन्हा एकदा या मानवी वास्तव्याचा वास मिळणार आहे. या गोष्टींनी अनूप खूप हुरळून गेला होता. वरतीसुद्धा नैवेद्याचं ताट घेऊन ते गेले. फ्लॅट उघडला गेला. छानपैकी धूप अगरबत्ती लावली गेली. प्रसन्न वातावरण. मॅनेजर साहेबांनी रूम फ्रेशनरसुद्धा सगळीकडे मारलं. त्यानंतर मग 5-10 मिनटं गेली. छानपैकी आईवडिलांच्या तस्विरीसमोर अजयनीसुद्धा प्रार्थना केली आणि त्यानंतर नैवेद्य ठेवला गेला. अनूपनी डोळे मिटले. अनूप पुटपुटला. काय पुटपुटला असेल असं अजयच्या मनात विचार आला. स्टाफच्या मनात विचार आला. काय पुटपुटणार? अनूपच्या मनात नक्की काय विचार होते? अजय सरांचं मन किती गलबलून आलं होतं. त्या तस्विरीबरोबरच अजय सरांना स्वतःच्या आईवडिलांची तस्वीर कशी आठवत होती. आज ती एक तस्वीर जतन केलेली ती जर सुजयनी मानसीकडे दिली असेल तर ती आपल्याला मिळेल का? मानसी अजून जिवंत असेल का? मानसी आपल्याला सापडेल का? काहीच थांगपत्ता नाही. अशा विचारांनी त्याच्या मनामध्ये काहूर माजलं. पण पुन्हा त्यांनी स्वतःला सावरलं आणि आजची घडी, आजचा पाडवा, अनूपचा हा एक अनमोल क्षण आपण आता फक्त हसतमुखाने साजरं करणार आहोत असं म्हणून त्यांनी त्या नैवेद्याच्या ताटाला, त्या तस्विरीला पुन्हा एकदा प्रार्थना संपल्यावर खूप मनोभावे नमन केलं आणि मग अनूपला घेऊन अजय सर खाली आले. अनूप थोडा जास्त सद्गदित झाला होता. साहजिक आहे. त्याला त्याच्या आईवडिलांची प्रकर्षाने आठवण येत होती. पाडवा म्हटलं की पुरणपोळी, ते सुद्धा आईच्या हातची. हॉटेलमधल्या कुठल्याही कुकला ती पुरणपोळी करू देत नव्हती. ती स्वतः बनवायची. सगळ्यांच्या पोळ्या ती बनवायची. हे सगळं अनूपला आठवलं आणि मग तिचं ते कसब, तिची ती लगबग, पहाटेपासूनचं तिचं ते आपल्या हॉटेलच्या किचनमध्ये राबणं, हाताखाली माणसं घेणं, हे सगळं त्याला आठवलं. कधीतरी तिच्या चेहऱ्याला लागलेलं पीठ आणि मग अनूपनी गमतीने तिच्याकडे बघून हसणं, तिला आरशापर्यंत नेणं, खूप काही अशा सगळ्या आठवणी त्या अनूपच्या मनामध्ये भरवून आल्या होत्या. याच आठवणींच्यामध्ये ते दोघं सगळे खाली आले. स्टाफ पण खाली आला आणि मग त्यांनी पाडव्याचं यथेच्छ जेवण केलं. या सगळ्या आनंदाच्या भरात जसं हा कार्यक्रम संपत आला तसं अजयच्या मनामध्ये मात्र अरे आपण इतकं सुग्रास अन्न जेवतोय. राजाबाजा जेवले असतील का? राजाबाजाला काय मिळालं असेल आज?
त्यांचं पोट भरलं असेल का? आता आपल्याला इथं किती उशीर होणार आहे? अनूप आपल्याला सोडेल की नाही रात्री? अशा सगळ्या विचारांचं काहूर बेसिनवर हात धुता धुता अजयच्या मनामध्ये. यथावकाश दुपारचे 4-4:30 वाजले होते. अनूपने एकच सांगितलं, अजय सर, आता तुम्ही कुठेही जायचं नाही. शांतपणे थोडा वेळ वेटिंग हॉलमध्ये बसू आपण, मस्त गप्पा मारू. त्यानंतर मग आईबाबांचा जे काय आपण तस्वीरीला नैवेद्य दिला आहे त्या खोलीमध्ये तुम्ही शांतपणे पडायचं आहे. आणि आराम झाला त्यानंतर मी संध्याकाळी चक्कर मारीन तेव्हा तुम्हाला सोडायला मी येईन, पण मी तुम्हाला सोडणार नाही. तुमचं सामान फक्त इकडं घेऊन यायचं आहे. अशा प्रेमळ शब्दात अनूपने अजयला वरती नेलं. वेटिंग रूममध्ये गप्पा झाल्या. मॅनेजर पण थांबले होते. हॉटेलबद्दलची जुजबी सगळी माहिती अजयला त्या साहेबांनी फीड केली. सर्व काही गोष्टी त्या अनूपनी अजय सरांसमोर सगळ्या सांगितल्या. कुठं काय काय आहे, कोणाशी संपर्क आहे, आपण कुठून काय परचेस करतो, या सगळ्या गोष्टी मॅनेजरला अजय सरांना सगळी माहिती द्या असं सांगून अनूपनी अजय सरांचा निरोप घेतला. फक्त हे सांगून की मला 1-2 तास आग्र्याला काम आहे, मी आग्र्याला जातो आहे, परंतु मी लगेच संध्याकाळी येईन. रात्री मी जेव्हा येईन 8 वाजता तेव्हा रात्रीचं जेवण घेऊन मग आपण एकत्रात पुन्हा जेवायचं आहे आणि मग मी तुम्हाला सोडायला येईन, परंतु तुमचं सामान घेऊन पुन्हा आपण आजपासून हॉटेल तिरुपती मुक्कामी कायमचं अनूपच्या पितृतुल्य पित्याच्याच भूमिकेत तुम्हाला कायमचं इथं राहायचं आहे असं बजावून सांगून खूप प्रेमाने अनूपने अजयचा निरोप घेतला. अजयने त्या फ्लॅटमध्ये मग आराम करायचं ठरवलं आणि अजय त्या बेडवर पडून राहिला. आपल्या अनूपच्या आईवडिलांच्या तस्वीरीकडे पाहता पाहता अजयसुद्धा त्याच्या त्या विश्वात रमवून गेला. बालपणापासून ते त्याचे आईवडील जाईपर्यंत, त्या 4 भिंतींच्या पलीकडे जाताना शेवटची झालेली सुजयची भेट, त्यांनी सांगितलेला निरोप की विजयसुद्धा गेला, आता आपण दोघंच राहिलो, हे सांगताना सुजयचे पाणावलेले डोळे, हे सगळं त्याला आठवलं आणि त्यांनी दिलेला त्याला निरोप की सुजय, तुझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मानसीचा शोध घे आणि तिच्याकडं सगळं सुपूर्द कर. आपल्या कुटुंबात नाही रे कुणाला काही देणं घेणं, सगळं गटारीत फेकतील रे. माझा खूप जीव आहे त्या माझ्या पुस्तकांमध्ये. माझ्या प्रत्येक वस्तू, आपल्या आईवडिलांच्या प्रत्येक वस्तू गोष्टी जितकं म्हणून तुला जपता येईल, तू जे जपलायस ते सगळं नेऊन त्या मानसीकडे दे, कारण मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासाला नक्की मी तिला शोधीन आणि तिच्याकडनं सगळं कलेक्ट करीन. हे सगळं त्याला आठवलं आणि त्यालाच कळलं नाही की डोळ्यातनं अश्रुधारा पण कधी वाहिल्या आणि पापण्या कधी जड होऊन त्याला थोडीशी झोप लागली. जीवनभरचा थकवा त्याचा संपला होता असंच त्याचं शरीर मन सगळं काही सांगत होतं. त्याच्या हृदयाला आज कित्येक वर्षानंतर एक व्यवस्थित शांतता लाभली होती. त्याचं मन शांत झालं होतं, मन तृप्त झालं होतं. कलेचं सादरीकरण केल्यानंतर कला अजूनही जिवंत आहे ही पण गोष्ट त्याला खूप सुखावून गेली होती. अशा ह्या सगळ्या गोष्टीत अजय त्या रूममध्ये, त्या बेडवर, त्या अनूपच्या आईवडिलांच्या त्या फ्लॅटमध्ये झोपी गेला. पाहूयात पुढच्या भागामध्ये. संध्याकाळी 8ला अनूप पुन्हा आला हॉटेलवर आणि ते मग पुन्हा त्या रिटायरिंग रूमकडे गेले. तेव्हा काय काय घडलं, राजाबाजा भेटले का, राजाबाजासाठी नक्की मग अजयने काय करायचं ठरवलं आहे, पुढच्या भागात उत्सुकता अशीच राहू द्या. पाहत राहा, ऐकत राहा. सर्व संपलं असं कधीच नसतं. हा भाग 27वा तुम्हाला कसा वाटला मला कळवायला विसरू नका. भेटूया पुन्हा याच कथेमध्ये पुढचा भाग घेऊ लवकरच.